नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पाटील। आपण खूप कॉमनली ऐकलो असेल की लिगामेंट इंजुरी झाली। तर सगळ्यात कॉमन लिगामेंट इंजुरी जी आपल्या गुडघ्यामध्ये होते त्याला आपण एसीएल लिगामेंट इंजुरी म्हणतो। एसीएल लिगामेंट हा प्रमुख लिगामेंट असतो आपल्या सांध्यातला आणि जेव्हा आपण पडतो किंवा स्पोर्ट्स इंजुरी होते, पाय ट्विस्ट होतो, तेव्हा ती गुडघ्यातली लिगामेंट तुटते, ज्याला आपण एसीएल इंजुरी म्हणतो। आणि ह्याचं डायग्नोसिस कसं करतो तर गुडघा आपला सुजून येतो, सुजल्यानंतर आपण त्याच्यावरती वजन घेतलं की पाय लपकायला लागतो, ट्विस्ट व्हायला लागतो। आणि जेव्हा हाय डिमांड ऍक्टिव्हिटी असतात जसं पळणं, पायऱ्या चढ उतर करणं, तेव्हा सांधा फिरायला लागतो। यामध्ये काय करायला पाहिजे? मग डायग्नोसिस साठी एमआरआय करायला पाहिजे, डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे पहिले फिजिओथेरपी आणि नंतर एसीएल लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन, जी आपण दुर्बिणीने किंवा आर्थ्रोस्कोपीने करतो, ज्यामध्ये जो तुटलेला लिगामेंटचा भाग आहे तो क्लीन करतो आणि आपल्याच पायाचा लिगामेंटचा जो पोर्शन असतो किंवा टेंडन असतो त्याच्याने ही लिगामेंट रिकन्स्ट्रक्ट करतो आणि त्यामुळे आपण पूर्वीसारखे चालू शकतो, पळू शकतो। त्यामुळे एसीएल लिगामेंटचं इंजुरी असेल तर निश्चितच एमआरआय करून आपल्या डॉक्टरांना भेटा आणि त्याची पुढची ट्रीटमेंट करून घ्या। धन्यवाद।